तांब्यात धोत्र टाकून नामा. पण देवाला माहिती होतं कैलासराव माझा नामा किती घाबरला घरी नाही जाणार, सरळ देवळात. देवळात गेल्यावर मी नाही दिसलो तर माझंच पितळ उघड पडणार. नामा यायच्या आधी करकटावरी ठेवून सुंदर तो ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. नामा घाबरून काय झालं नामा, काय माणसं निर्माण केली देवा. तो 15 फुटाचा एक माणूस घिसाडी, दात बाहेर आलेले होते. आणि ती एक मावशी होती 12 फुटाची घिसाडी. आणि एवढं तर कधीच नाही पाहिलं व गाढव, घोड्यापेक्षाही मोठं होतं. काय झालं काय तेच सांगतो देवा. कुत्री कापली, कोंबड्या कापल्या, शेळी कापली, गाढव कापलं तरी हांडा भरे ना. मग रे माझ्यान भरणार होते, आलोन पळून. अरे नापास झाला का मीच होतो तो. तुम्ही दात बाहेर आले होते आणि तुम्ही सुंदर एवढा राजकुमार मदनाचा पुतळा. मीच होतो, शक्यच नाही देवा. अरे मीच होतो देवा, शक्य नाही. बरं जाऊ दे, तुझं काही विसरलं का चंद्रभागेत. मग धोत्रण तांब्या तिथंच टाकला, मी आणला. सांग हे हिरव्या काढा धोत्र कोणाचं आहे. माझंच आहे. तांब्यावरचं नाव वाच. नामदेव वलद दामासेठ शिंपी, शिक्षित पंढरपूर, जिल्हा सोलापूर. तांबे माझा. नापास झाला, काल ठरलं होतं ना. माझा काय करू आता, आळंदीला जा, गुरु करावा लागेल. वेळ कमी असल्यानं लगेच आळंदीला आले. उठले निवृत्ती संतांच्या दर्शना. मोठे भाऊ आहे ना, आई वडील तर गेले होते देहांत प्रायचित्ताला. आता कोण आहे 4 भावामध्ये मोठा कोण आहे, निवृत्ती. हे आपल्यासारखंच आहे. अरे वारकरी संप्रदायाचं घर असेल, कोणी महाराज आला तर वडील काय सांगतात, पिंट्या चला बाबा आले पाया पडा. ही जबाबदारी आज मोठा भाऊ म्हणून निवृत्तीनाथावर. ज्ञानदेवाला, सोपान काकाला आणि मुक्ताबाईला सांगितलं, ज्ञाना सोपाना मुक्ताई अरे चला बाहेर दर्शन घ्यायला. कोणाचं दर्शन दादा, पंढरीचा प्रेमा घरा आला. मला नाही जरा तुम्ही गप्पच बसणार आहे. 2-4 प्रमाण पाठ असतात तुमचे. बरं जाऊ दे, पंढरी आपल्या आपल्यात ठेव. पंढरी उठले निवृत्ती संतांच्या दर्शन, उठले निवृत्ती संतांच्या दर्शन. पंढरीचा प्रेमा घरा आला. बरोबर सांगतो दादा कैलास राहून जाऊ द्या. चला पाया पडा बाबाच्या. ज्ञानोबाराय पाया पडले, सोपान काका पाया पडले, निवृत्तीनाथ पाया पडले. पण नामदेवराव उभेच. नामदेवाने विचार केला, हे आळंदीचे बुवा, पठ्ठा पंढरपूरचा, पठ्ठ्यासोबत पांडुरंग बोलतो, माझा अधिकार मोठा, हे पाया पडलेच पाहिजे. शेवटचं कार्यक्रम. निवृत्तीनाथ मुक्ता पाया पडणं बाबाच्या. तुमचं नाही भागलं का पाया पडण्यावर. तिकट होती. लोटांगण घाला त्या बुवाला, मी नाही पाया पडणार का. अरे माझे तिघही भाऊ त्याच्या पाया पडतान, हे खांबासारखं ताटका उभं. पंढरपूरचं आहे ना हे. मग पंढरीची नाही कोणा अभिमान पाया पडे जन एकमेका. माझे तिघही भाऊ त्याच्या पाया पडताना हे का नाही पाया पडत. म्हणे मुक्ताबाई जाईना दर्शना, आधी अभिमाना दूर करा. अरे तुका म्हणे मोक्ष देखील या कळसन तात्काळ हा नाश अहंकाराचा. पंढरपूरच्या मंदिराचा कळस बघितला तर अहंकार संपतो. हे रात्रंदिवस देवाच्या सोबत असून कार्य अहंकार गेला नाही. अखंड दयाला देवाचा शेजार, अखंड दयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही. मला तर असं वाटतं दादा, काय उसाच्या शेजारी एरंडाची झाडे. एक शेती कॉलेज कुठं शिकली होती मुक्ताबाई. ते अभंग मुक्ताबाईचे आहे बरं का. तुम्ही तुकोबाराच्या कथात पाहाल. उसाच्या शेजारी एरंडाची झाडे
मुक्ताबाई म्हणली, दादा ऊसाच्या शेजारी एरंड किती दिवस राहिला तरी कारखान्याला एरंड नाही जात, ऊस जातो, ऊस जातो. हे कशासाठी शब्द वापरले मुक्ताबाईने? ऊसाच्या शेजारी एरंडाची झाडे, अरे काय त्या चिपाडी गोडी आली. तसा पंढरीचा पांडुरंग ऊस आणि हा एरंड नामा. कार्य अहंकार गेला नाही. तिथे कबीरजी होते, रे मुक्ता सच कहती वो नरकच्चा बे कच्चा नाही गुरु का बच्चा. कच्चा आहे कशावरून? गोरोबा काका म्हणजे थांबा घाई करू नका, 1 तास आहे अजून आपल्याकडे, अजिबात टेन्शन घेऊ नका. मग गोरोबा काकानं परीक्षा हातात थापाटनं घेतलं. चला लाईनला बसा. 1 नंबरला निवृत्तीनाथ, 2 नंबरला ज्ञानोबा, 3 नंबरला सोपान काका, 4 नंबरला मुक्ताबाई, 5व्या नंबरला बसले नामदेव बाबा. घेतलं थापटनं काकानं, तेर ढोकीचा काका हाणिले थापटणे निवृत्तीच्या माथा. हे टोकाटाकी नाही, अभंग पाठ करून बोलतोय मी, नाही तर माझ्याकडे रागान पाहू नका. अरे पुरावा पाहिजे ना, काय ठोकून चालतं काय? हाणिले थापटणे निवृत्तीच्या माथा, डेरा झाला निका परब्रह्म. भाजलं बरं का हे काका म्हणतात. त्याची थापटणे ज्ञानेश्वरावर, मग काहीचे कोरे उरे ते हेही भाजलं. नामदेवराय म्हणले, या भागात हे पद्धत आहे का पाहुण्याचं स्वागत? कांदा पोहे नाही, उपीट नाही, थापटणं 5व्या नंबरवर आहे. त्याची थापटणे सोपानाच्या डोही, यात लेश नाही कोरा कोठे. त्याची थापटणे मुक्ताईला हानी अमृत संजीवनी उतू आली. आणि त्याची थापटणे नामदेवावर, डोळे चोळे मोहरे रडू लागले. नामदेवाच्या डोक्यात थापटणं काकानं हाणल्या बरोबर नामदेवाचं रडणं सुरू झालं. मग ते काकानं संत सभेमध्ये जाहीर केलं, गोरा म्हणे कोरा राहील गे बाई, गोरा म्हणे कोरा राहील गे बाई, गोरा म्हणे कोरा राहील गे बाई, गोरा म्हणे कोरा शून्य भरी नाही पाठीला, शून्य भरी नाही पाठीला, जाहीर केलं गोरोबा काकाने. गोरा म्हणे कोरा राहिला गे बाईन, शून्य भरी नाही भाजेला. कच्चा आहे, कच्चा आहे तर भाजा. भाजा म्हटल्यावर नामदेवराय हादरले. भाजा? आमचा पंजोबा भाजला मडे घाटावर, आजा भाजला, तसा भाजण्याचा कार्यक्रम असेल तर पंढरपूर दिसत नाही. 2-3 वेळा उडबस 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 केली. नामदेवाकडे लक्ष मुक्ताबाईचं गेलं. दादा काय मुक्ता? नामदेवाकडे पाय, काय पळ्याच्या तयारीत आहे. अरे हे सगळे अभंगच आहे. म्हणे मुक्ताबाई पळाव्यासी पाही, आसन स्थिर नाही नामयाचे. एवढ्यात लक्ष नाही पाहून जे नामदेवानं धूम ठोकली आळंदीतून सरळ पंढरपूर. पांडुरंगाच्या पाया पडले. कसं काय झालं स्वागत आळंदीला? देव म्हणले, पागोट काढून स्वागत दाखवलं, टोमॅटो एवढं टेंगुळ. हे स्वागत आळंदीचं का? अतिथी आदर केला मुक्ताबाई, लाकडानं डोळी फोडली माझी, एवढीशी मुक्ता तिने माजविली, कळी नाहीशी संत मंडळी कपटी तुझी. अरे नामा 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 काय भाजणार होते, पळत आलं म्हणून वाचलो, तरी गुरु करावा लागेल. ठीक आहे, पण आळंदीला नका पाठवू, दुसऱ्या गावला. मग दुसरं गाव सांगितलं. देव म्हणे नाम्या विसोबा खेतरासी, देव म्हणे नाम्या विसोबा खेतरासी, शरण तयासी ताई वेगी. जा दुसऱ्या गावला जा. कुठे? औंढा नागनाथ. देव म्हणे नाम्या विसोबा खेचरासी शरण तयासी जाई वेगीन. मग नामदेव महाराज औंढ्या नागनाथाला आले. विसोबा खेचर स्वामी जोड्यासह पाय पिंडीवरनं पौडलेले. नामदेवाचा चेहरा उतरला. कुठला रे भाऊ? जाऊ दे आता. कुठला? नाही कुठला? पंढरपूर. इकडे कशाला आलता? आलतो तुला गुरु करायला, देवानं पाठवलं. लेका जोड्यासह पिंडीवर पाय, तुला काय गुरु करायचा? अरे म्हातारा झालो रे नाम्या, पाय उचलत नाही तर तिथं कसे ठेवता आले? अरे 10 वाजले, कशाला वेळ घालवतो? दुसरीकडे ठेव. दुसरीकडे ठेवल्यावर तिथे पिंड, तिसरीकडे पिंड. जाऊ भोवताल पाय फिरवले विसोबा खेचर स्वामीचे, प्रत्येक ठिकाणी पिंड. आणि मग विसोबा खेचर हसले. कळलं का नाम्या? काय
देवाविन ठावरिता कोठे आहे, देवाविन ठावरिता कोठे आहे, विचारून पाहे तुझे नाम्या, हा गुरु उपदेश कुठे इसोबा खेचर, देवाविन ठावरिता कोठे आहे, विचारुणी पाहे तुझी नाम्या. आणि हा गुरु उपदेश घेतला नामदेवराय आता आले बरं का. रुपेश महाराज चंद्रभागेच्या वाळवंटात 3 दगडाची चूल मांडली, स्वयंपाक सुरू केला, चपात्या तयार झाल्या, चपात्या. पुन्हा परीक्षा घ्यायची ठरवलं देवानं, कुत्र्याच्या रूपात देवाला. नामा स्वयंपाक करीत बैसला, केशव स्वान रूपी आला, रोट्या घेऊन पळ्याला, सर्वाभूती विठ्ठल, नामा घेऊन तुपाची वाटी, नामा लागे स्वानापाटी, तूप घेगा जगजेठी, कोरड्या रोट्या का खासी. हे कळतं ना, हो म्हणत जा. चपात्या घेऊन पळालं कुत्र, तर नामदेवराय तुपाची वाटी घेऊन मागे लागले. इमानदारीनं सांगा, आपल्या चपात्या कुत्र्यानं पळवल्यावर तुपाची वाटी दगड हाड हाड हाड, पण नामा घेऊन तुपाची वाटी, नामा लागे स्वाना पाठी. देवा कोरड्या चपात्या खाऊ नका, पोटात दुखल, चपात्याला तूप लावा. नामा घेऊन तुपाची वाटी, नामा लागे स्वाना पाठी, तूप घेगा जगजेठी, कोरड्या रोट्या का खासी. तव स्वान हसूनी बोलले. आता कुत्र्याच्या रूपातला देव हसायला लागला. नाम्या एका त्या दिवशी घिसाडी होऊन आलो तर धोत्रण ताब्या टाकून पडाला, आता कुत्र होऊन आलो तर तुपाची वाटी घेऊन मागे लागला. देव हसूनी बोलले. नाम्या तुझं कैचेरे कळले, येरू म्हणे खेचेरे उपदेशिले, सर्वाभूती विठ्ठल. बस देवाच्या सानिध्यात राहून सुद्धा जो लाभ झाला नाही त्यासाठी गुरु करावा लागला. एवढं महत्वाचं पात्र जीवनामध्ये गुरुच आहे. गुरु शब्दामध्येच तो अर्थ आहे. गु शब्द स्तोंदकारोस्ती, रुकारो तन निरोधक, अंधकार निरदित्वा गुरुरित्ते भिधी येते. गुरु पहिलं जे अक्षर आहे त्याचा अर्थ अंधार होतो, आणि पुढचं रु आहे त्याचा अर्थ प्रकाश होतो. प्रकाश म्हणजे ज्ञान, अंधार म्हणजे अज्ञान. अज्ञानाकडून ज्ञानाकडे म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचं कार्य करतात ते गुरु. म्हणून एक वाक्य शाळेत लिहिलं असते, आपलं लक्ष नाही, तमसोमा. ते त्यासाठीच आहे. तमसोमा ज्योतिर्गमय, अंधाराकडून प्रकाशाकडे. गुचा अर्थ अंधार, रूचा अर्थ प्रकाश. अंधाराकडून प्रकाशाकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेण्याचं पवित्र कार्य करतात. त्यांना एकेरी भाषेत बोलायचं नाही, म्हणून जी लावायचा असतो. म्हणून झाला शब्द गुरुजी. बरं का. जी हा आदर आहे. जीचा अर्थ महाराज होतो. जी आदर. कुलवान घराण्याची अजून ओळख आहे. बाप मुलाला हाक मारत असला तरी आदराने बाळासाहेब, बाळासाहेब उभा राहतो. जी नंतर पुढचं काय असेल ते समजा. घराणं कुलवान आहे, नाही ते एखादं घराणं ए महाद्या, महाद्या म्हणतो. म्हाताऱ्या दम काढणं बैरा आहे का, येतो ना घराणा होतो ऐसा. जी अरे जी हा आदर आहे. जी तुम्हाला एक माहिती आहे, बहिणीच्या मिस्टरला काय म्हणतात? आहे ना जी. जी आहे का? अरे बहीण नांदवायची आहे आपली, त्याला आदर द्यायचा आहे मिस्टरला. दाजी, हा जी आदर आहे. त्याच्यात तर हिंदीत पुन्हा एक मजा आहे. दाजीला हिंदीत काय म्हणतात? जी जाजी. आता डबल जी झाले ना, हे नीट ऐका ना तुम्ही. तो एकच जी आहे दाजी, आणि हिंदीत काय झालं? जी जाजी. कैलासराव हे गाणं होतं पूर्वी, ते हिंदीत होतं म्हणा. तुम्हाला पाठ आहे तुम्ही सांगा. जिसके आगे जी, जिसके आगे जी, जिसके पीछे जी, जिसके आगे पीछे जी जी, वो मेरे जीजा जी. हे तसं गुरुजी, गुरुजी, गुरुजी. अरे कुठेही पाय. आता ही सगळी अरे पारमार्थिक संस्कारानं संपन्न झालेले भाविक माझ्या पुढे आहे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानाचे राजा आहे का नाही? गणपतीला आदर देताना काय? ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सवेद्यात्मरूपा देवा तूच गणेशू. पण ओम नमो जी. हनुमानजीसाठी अभंग तुकोबाराने केला. शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. हा आदर आहे. तुकोबाराय हनुमान दिला शरण शरण जी. ज्ञानोबाराय गणपतीला ओम नमो जी. तसं गुरुजी विठ्ठल. जगातलं सर्वात श्रेष्ठ पात्र गुरु. हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विना देव तुझा गुरु हा सुखाचा सागर, देवाचा आदर
संत कुडीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देव तुझा पाहता नाही त्रैलोकी, गुरु सुखाचा सागरू, गुरु प्रेमाचा आगरू, गुरु धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळणा, गुरु कामधेनु गाय भक्ता घरी दुभतस. गुरु एवढं महत्वाचं पात्र गुरुच आहे जीवनामध्ये. अधिकारी गुरु नाही तर गुरुचे प्रकार आहे. जयापासून होय अर्थप्राप्ती, ते समर्थ शिष्यावडती, दीन शिष्या ते उपेक्षिती, ही दांभिक स्थिती गुरुत्वा. दांभिक स्थिती. कही जादूगर होते गुरु, कही जादूगर होते गुरु, फूफा किया करते सदा, ठाणे ठुणे बतलाए के दुनिया को करते फिदा, पर याद रखना भाइयों यह गुरु नहीं गुरगुर है, कुत्ते तो भी कुछ ठीक है यही लबाडे शूर है. म्हणून व्याख्या काय, तन मन धन कर गुरुशी अर्पण. तुम भोपळ्या घेणं मागपीठ बाजरीचं नाही का, त्याला कर अर्पण. अरे गुरु तो ऐसा चाहिए शिष्य का कछु ना लेत, शिष्य तो ऐसा चाहिए गुरु को सब देत. गुरुला सर्वस्व देणारा शिष्य आणि शिष्याचं काही न घेणारा गुरु. अरे का मग ते भेटतात कधी? अरे त्याला शोधायची गरज नाही, ते गुरु तशा शिष्याचा शोध घेतात. आंब्याच्या झाडाला कैरी पाडायला आली, सुगंध सुटला म्हणजे ती कैरी पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन टपाल आणते का? आमच्या भागात एका झाडाला कैरी पिकली बरं का कैलासराव, सुगंध सुटला, ती पोस्ट ऑफिस मध्ये गेली कैरी, तिनं पत्र आणलं, त्याच्यावर लिहिलं, हरिभक्तीपरायण पोपटराव, मी पाडाला आल्यामुळे सुगंध सुटला, बाकीचे कावळे वगैरे पक्षी धुमाकूळ घालतात, तेव्हा तुम्ही पत्र पाहताच येऊन मला खाण्याची कृपा करावी, आपली कैरी. कैरी पाडाला आली की पोपट आलाच न बोलावता. तसं ऐसी कर्म साम्य दशा, जे तवय विरेशा, तया सद्गुरु आपैसा भेटेची गा. शिष्याची तशी तयारी झाल्यावर गुरुला शोधावा लागत नाही, गुरु त्या शिष्याचा शोध घेतो. तशी म्हणजे गुरु भेटतात, पण महाराज म्हणतात त्याच्यासाठी मला मरावं लागलं. झाला प्रेत रूप शरीराचा भाव, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्षाला ठाव थोडक्यात घ्यावं लागलं. घड्याळ खूप झपाट्याने चाललं ना, तर गुरुच होईल आपला. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्षीला ठाव स्मशानीचा. महाराज म्हणतात मी मेलो, पण नवल असं आहे, स्वतःच्या प्रेतयात्रेलाच मी पाहिलं. आपुले मरण पाहिले म्या डोळ्या, तो झाला सोहळा अनुपम्य. मी मेल्यावर रडारड सुरू झाली. घरचं नव्हतं रडत कोणी, मग रडते रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणते हाय हाय यमधर्म. माया रडू लागली, काम रडू लागला, क्रोध रडू लागला, यम धर्म रडू लागला. म्हणले आपलं ग्राहक गेलं, आणि मग मला स्मशानात नेलं. महाराज म्हणतात वैराग्याच्या क्षणी लागल्या शरीरा, वैराग्य रूपी गोऱ्याच्या ढिगाऱ्यावर माझं प्रेत ठेवलं. हे नीट आहे का? हे कैलासराव नीट आहे का? गुरु कधी भेटतो आपण? मी शुद्धीवर आहे, तिथे चाललोय. कुठून चाललो कुठेही जाऊ द्या, पण तिथे येतो. गोऱ्या वैराग्याच्या पेटवल्या ज्ञान अग्नीनं, ठेवलं त्याच्यावर प्रेत. मग एक विधी असतो, ते मडकं फिरवायचा. फिरविला घट, फोडीला चरणी. घट फोडणे म्हणजे देह तादात्म्य सुटणे, त्याला म्हणतात घट फुटला. महावाक्य ध्वनी बोम झाली. महावाक्य 4 आहे, प्रज्ञानाम ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म, अहम ब्रह्मासी, तत्वमसी. ही 4 महावाक्य आहे. देह तादात्म्य सुटलं. देह म्हणजे तू नव्हे, तो म्हणजे तू आहे. तत्वम असी. महावाक्य ध्वनी बोम झाली. शेवटी माझ्या देहाची मी 3 चिमट्या झालेली राग बघितली. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, आणि मग उजळेला दीप गुरु कृपा. मग पहिलं चरण सत्य गुरु राय कृपा, 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 सत्य गुरु राय
बरं का कैलासराव, कधी कधी कृपा केली तुका म्हणे, रक्षा झाली आपोआप आणि मग उजळेला दीप गुरुकृपा, सत्य गुरुराय कृपा मज केली. गुरुपेक्षाही गुरुची कृपा, छाया तू बडी घणी तुझेस बडो नको होय. लक्षात घ्या, रामचंद्रानं कृपा मारुती रायावर केली. काय झालं? ज्याच्यावर कृपा केली तो एका उडीत गेला लंकेत, ज्यानं कृपा केली तो राम चालत गेला पुलावून. हा तर फरक लक्षात घ्या. जय श्रीराम. जिमिया मोग रघुपती कर बाणा, येई भाती बिर चले हनुमान. कामापुरतं धनुष्यापासून जसा बाण सुटावा असे सरळ रेषेत हनुमानजी एका उडीत लंकेत जातात. ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान एका उडीत जातो, ज्यानं कृपा केली तो श्रीराम पुलावून चालत चालत जातो. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कृपा आहे आणि कृपेत काय ताकद आहे याची कल्पना कृपा करणारालाही नाही. म्हणून गुरुपेक्षाही एक लक्षात ठेवा, गुरुपेक्षाही गुरुवरची श्रद्धा महत्वाची आहे. श्रद्धा. ते एक मेंढ्या वळणारा गडी होता, तिकडची गोष्ट आहे, इकडची एकही सांगत नाही. आडदाड होता बिचारा, तब्येतीनं चांगला होता. 6.5 फूट उंची, 58 इंच छाती, कोल्हापुरी मिशा, सफरचंद सारखे गाल, 112 किलो वजन, मेंढ्या वळणारा गडी, उजव्या खांद्यावर घोंगड. त्याला कळलं की पलीकडच्या गावात एक गुरु आले, ते शिष्यांना माळी घालतात आणि गुरु केला पाहिजे म्हणून तेही गेलं. गुरुला दक्षिणा लागते म्हणे. आपल्या शेतातून गेलं 2 वांगे आणि कोशिंबीरची पेंडी गुरुसाठी. आता मेंढ्या वळणारा गडी साधा भोळा. आणि त्या गुरुच्या भोवताल परदेशातले शिष्य बसले होते, तांबड्या कलरचे, टोमॅटो सारखे कलर, मक्याच्या कणसाला केस तसे डोक्याचे केस जमले. हे तिथं गेलं गोंगड्यावालं, वाकलं नाही, नमस्कार नाही. जर्सी गाईच्या खोंडाला शेतकरी चारा टाकतो तसं उभ्यानंच आपटले वांगे. गुरु वाकलं नाही. 2 वांगे आणि कोशिंबीरची पेंडी. गुरु तर हादरलाच. कमी जास्त बोलवतं काठी आहे. कर बाबा, काय तुला गुरु करायचा आहे? तुला मेंढ्या वळणारा आदर बिदर काय नाही. झालो मी तुझा गुरु. झाला का? हा. दक्षिणा काय आणली? गुरु म्हणले. आंधळ्या झाला का? दिसत नाही का तुला वांगे कोशिंबीर? ठीक आहे, जा आता. मंत्र देणं, याची उभाटी. मंत्र देणं. परदेशात शिष्य आहे, त्याला म्हणते हे घोंगड्यावालं. अरे यही मंत्र आहे, 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. हा मंत्र आहे का? याचा फायदा सांग ना. आता अरे जा, श्रद्धेनं जप कर, भाऊसागर तरशील. झालं. गुरुनं चेष्टा केली, यानं श्रद्धा ठेवली. घरी आलं. दिवसभर मेंढ्या वळताना 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. संध्याकाळी आलं म्हणजे 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. जेवायच्या आधी 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. झोपायच्या आधी 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. उठलं म्हणजे 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. आंघोळ करताना 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. दिवसभर मेंढ्या वळताना 2 बैंगन. 1 वर्ष मंत्र जपला त्यानं, 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. आणि दुसऱ्या वर्षी ते गुरु आले, याला कळालं, निघालंय. बायको म्हणली, कुठं चालला तुम्ही? गुरु आलं माझं. कुठं? पलकड. पलकड. तुम्हालाच वाटतं का गुरुचं दर्शन घ्या? आमची नाही इच्छा होत? असं करा ना, आम्ही सगळी तयारी करून ठेवते, घर सारवून ठेवते, रांगोळ्या घालून ठेवते, गादी टाकून ठेवते, थांबसूनची द्राक्षे, केळी वसईची, संत्री नागपूरचे, हांबे आपूचे, ग्लुकोजचं बिस्किट, काय लागतं ते. पण गुरुला घरी आणा. ठीक आहे म्हणला. गेले. नदी दुथडी भरून वाहत होती, याला पोहायला येत नाही. गुरु पलीकडच्या गावात आहे, कसं जावं? पण एकदम लक्षात आलं. गुरु महाराज म्हणले होते गेल्या साली, 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. भावसागर तरशील, भावसागर. नदी काय उघड आहे म्हणला, 1000 फुटाची. घोंगडं अंतरलं कैलास नदीच्या काठाला. घोंगड्यावर बसलं, डोळे मिटले, गुरुचं ध्यान केलं, मंत्र जपला. 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. चल घोंगडी पैल थडी. अरे गेलं ना पलीकडे, पाहता काय माझ्याकडे? घोंगड झटकलं. रुपेश महाराज खांद्यावर टाकलं. आलं. ते गेल्या सालचे तांबडे भोवताल बसलेच होते. पण तांबड्यानं गुरुनं ओळखलं, गेल्या सालचं वांगेवाला आहे. लक्षात राहणं. दक्षिणा. तू पलीकडच्या गावचा का? हो गुरु महाराज. रात्री मुक्कामी होता? नाही हो. मग घरून आलो. घरून आला? अरे नदी दुथडी भरून वाहते, पुलाची सोय नाही, नावेची सोय नाही, पोहून आला म्हणून कपडे भिजले नाही. चेष्टा करता का गुरु? काय म्हणला तू गेल्या साली? ना एकेरीच होत. 2 बैंगन कोथमीर की जुडी. भावसागर तरशील म्हणला होता. नदी काय उघड आहे 2000 फुटाची. पलीकडे घोंगड्यावर बसलो, डोळे मिटले, तुझं ध्यान करून इकडे आलो.
मग तर कॅमेऱ्याकडे तोंड करतात तसा गुरु पाहू लागला घोंगड्यावाल्याकडे. घोंगड्यावर बसून पाण्यावर, हा नुसता नाही आलो, मग तुझी तयारी झाली. आता हादरला गुरु. अरे माझी तयारी? दर्शनाची परिवार वाट पाहतो, गादी टाकून ठेवली, द्राक्षे केळी. कैलासराव तुला घेऊन जायला आलो. आता गुरु हादरला. म्हणले आता बिगर टिकीट हिंदी महासागर. अरे घोंगड्याहून कुठे जातात का पाण्यातून? नाही म्हणावं श्रद्धेला तडा जातो, हो म्हणावं तर धडधडीत मरण आहे. पण गुरुनं ठरवलं एक दिवस मरायचंच आहे. पण या भोळ्या बाबड्याच्या श्रद्धेला तडा जाऊ द्यायचा नाही. चल बाबा. घोंगड्यावालं पुढं, हे गुरु माग, आणि 5-50 तांबडे त्यांच्या माग. हे टोळकं तांबडे, मक्याचे केस. नदी दुथडी भरून वाहताना पाहिली कैलासराव. गुरुनं पहिलं नदीच्या पाण्याकडे पाहिलं, मग तांबड्याकडे. तांबड्याला हात जोडले आणि गुरुच्या डोळ्याला धारा लागल्या. आम्ही जातो आमच्या गावात. तांबडी रडत होते. ते म्हणले आता मरतय गुरु, आमचा राम राम घ्यावा, आता नाही येणे जाणे. संतोष सहज खुंटले बोलणे, आजवर होतो तुमच्या गावी, आता कृपा असू द्यावी. आम्हाला हे झालं नाही का बोलून तांबडे सोबत? 10:30 वाजले. त्यानं डबल अंथरलं, डबल सीट जायचं आहे ना. गुरु बसला माग बसला गुरु तर लट 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 कापत होता. घोंगड्यावाला म्हणला कशा बाता हाणतो प्रवचनात, भाऊ सागर तरा. नदीच्या पाण्याला घाबरला. हे बघ गुरु, तुला पाण्याची भीती वाटते, माझी कंबर धर. अरे भाऊसागर तरण्यासाठी शिष्यानं गुरुची कास धरायची असते. हे घोंगड्यावाला म्हणतं माझी कंबर. त्यानं मजबूत कंबर धरली गुरु नका. त्याचा उद्देश वेगळा होता. मरू तर दोघही मरू, डेड बॉड्या दोघाच्या येऊ दे बाहेर पंचनाम्याला. मजबूत धरली तरी लट 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 कापत होता. अजून भीती संपली नाही तुझी? पाण्याला घाबरला? एक काम कर, काय डोळे बंद कर. गुरु म्हणला करतो बंद, आता उघडायचे नाही. डोळे बंद केले, मंत्र जपला शिष्यानं. 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी, चल घोंगडी पैल थडी. गुरुनं शिष्य घोंगड्यावर बसून पलीकडे गेले. शिष्यानं घोंगडं झटकलं, खांद्यावर टाकलं. 1 वर्षापासून घोंगड्यावाल्याचा टिंगल करणारे तांबडे या काठाला घोंगड्यावाल्याचा जय जयकार करून नाचू लागले परदेशात. तिकडे शिष्य जेव्हा घोंगड्यावाला उभा झाला, परदेशात ज्याचे शिष्य आहे त्या विद्वान गुरुनं साष्टांग दंडवत घोंगड्यावाल्याला. पायाला मिठी मारून गुरु इतका रडला, नयन नके जलसे पगद होय. अश्रूनं पाय भिजवून काढले. अहो तुम्ही गुरु आहेत माझं, कोण्या नरकाला नेऊन घालताय मला, तुम्ही माझ्या पाया पडता. अरे भाऊ वांगेन कोशिंबीर मंत्र आहे का रे? अरे देवाची शपथ घेऊन सांगतो राजा, मी गेल्या साली तुझी टिंगल केली रे, पण तू जगाला दाखवून दिलं श्रद्धेत काय ताकद आहे. तू तरला यात नवल नाही रे, जग जाहीर तुझा गुरु तारला. मग गुरुपेक्षाही गुरुवरची श्रद्धा महत्वाची आहे. श्रद्धावान लभते ज्ञान. इथे नुसतं गुरु भेटले नाही, त्यांनी कृपा केली. 10:30 झाले तरी तेच चालू आहे. सत्यगुरु आहे कृपा मज केली, कृपा केली, पण मला वाईट वाटतं. वाईट कशाचं वाटतं? परी नाही घडली सेवा काही, परी नाही घडली सेवा काही, परी नाही घडली सत्यगुरु राय कृपा मज केली, 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 सत्यगुरु
कृपा मज केली. महाराज म्हणतात मला दुःख या गोष्टीच आहे, गुरुची काही सेवा घडली नाही. परी नाही घडली सेवा काही. द्याणीमणी नाही बरं का कैलासराव, द्याणीमणी काही नाही. आपला सकाळी उठलो, मी आधीच सांगून गेलो होतो, कैरी पाडाला आली म्हणजे पोपट त्या कैरीला शोधत येतो. तसं कर्मसाम्य दशान जेत वैविरेस असा सद्गुरू आपैसा भेटेची गा. मग ते ठरवून नाही आपैसा, त्याला शोधायची गरज नाही. मग सहज सकाळी उठलो ना, आंघोळीला चाललो असताना सापडविले वाटे जाता गंगाधार, 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 सापडविले वाटे जाता गंगाधार. हे मतकी तुझान केली मतकी तुझान केली सापडविले वाटे जाता गंगाधार, सापडविले वाटे जाता गंगाधार. बस कैलासराव अभंग बराच मोठा आहे, आता थोडा थोडा स्पर्श करू. कैलासरावचं गायन म्हणजे काय, एकदा असा आलाप घेतला कैलासरावनं, एका कीर्तनकाराचे नकली दात असल्यामुळे हसता हसता दात पडले. चुकीचं आहे का? हो म्हणा ना. मी त्या महाराजचं नाव सांगत नाही, तर तुम्हाला काय माहित, ती दाताची कवळी होती. लोकांना वाटलं ओरिजिनल आहे, पण ह्यानं आलाप घेतल्यावर त्याला हसू आवरलं नाही, दोन्ही कवळ्या बाहेर. अरे जे नुसतं आवाजानं दात पाडते ते काय करणार नाही मला. कैलासराव एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ, नियोजित वेळेत पूर्णविराम, चाल शेवटी घेऊ. काय मला काही कोणी कंटाळलं नाही अजून, वन्स मोरच आहे, पण मी तंतोतंत सांभाळतो ना. आणि समयो जाणा नाही तर कीर्तन मुलाच्या बारशाचं 12 वर्षांनी लेकरू झालं, आनंदानं कीर्तन ठेवलं, बुवाना बंग घेतला. शेवटचा हा दिवस सोती जाए 24, मध्य मास मैथुन में सास चलत है 30. आता 21,600 श्वास दर दिवशी, 30 दिवस महिना, वर्ष 12 महिन्याचं, 100 वर्षाचं आयुष्य. घरी गेल्यावर श्वासाचा हिशोब करा, मेंदू बंद पडेल. त्यातल्या नरदेहाच्या एका श्वासाची किंमत होत नाही. 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाडा, मुलं बाळ नाही. 90चं म्हातारं खाली टाकलं तेव्हा म्हातारी 87ची जवळ बसून रडू लागली. कसं होईल आता? किती दिवसापासून म्हणत होते मी, नाही माझ्या बहिणीचं तुमच्या भावाचं दत्तक घ्या, आता 100 एकर जमिनीचं काय होणार? म्हातारं गरम डोक्याचं होतं. मेलो नाही अजून, खाली टाकलेलं म्हणतंय. आणि गावातली लोक बोलवून आणली, प्रतिष्ठित लोक. पुतण्याच्या नावानं दत्तकपत्र तयार झालं, दत्तकपत्राचं वाचन झालं. म्हाताऱ्याच्या हातात पेन दिला, बाबा इथे सही करा. सहीसाठी पेन टेकवला आणि बिना सहीचा म्हातारा मेला. आता माझा प्रश्न आहे, 100 एकरातलं किती एकर विकल्यावर सहीपुरता एक श्वास टाकेल? जिथे नरदेहाच्या एका श्वासाची किंमत होत नाही, असं अख्खं आयुष्य चाललंय आपलं. आयुष्य जात आहे पहा, आजचा दिवस उद्या नाही, गेली ऐसी घडी पुन्हा नाही. म्हणून आयुष्य हे पाणी आहे, जीवनरूपी नदीतलं. भीष्माचार्य तर त्याच्या पुढे सांगतात, हौदातलं पाणी. हौदातलं निदान नदीचं विहिरीचं झरा असतो येत राहतं, हौदातलं येत नाही, फक्त उपसणं चालू असते. मग 100 लिटर पाणी हौदात भरलं म्हणजे आपलं 100 वर्ष आयुष्य. जे 2 वर्षाचं असेल त्यानं समजायचं 98 लिटर राहिलं, आणि आता 98चं असेल त्यानं समजायचं 2 लिटर राहिलं. तेवढ्यात काय करायचं ते करा बस. हे 100 लिटर पाण्यानं भरलेला हौद आहे. काही गॅरंटी नाही, कोणी 30-35 मध्ये जातंय, कोणी 60-65 मध्ये जातं, पण जावं लागतं. ज्याचा जन्म झाला म्हणून एकदा मरण डोळापुढे, म्हणून 7 दिवसात मुक्ती राजा परीक्षितीला. मरण डोळापुढे दिसलं का भोग तुच्छ वाटतात. शेतकऱ्याच्या घरात उंदीर झाले म्हणजे शेतकरी पिंजरा आणतो, पिंजऱ्यामध्ये शेंगादाणे, शेंगादाणे दार बंद, पिंजऱ्याचं दार उघडं ठेवलं, शेंगादाणे आत ठेवले. रात्री 12 वाजता एक उंदीर आत प्रवेश करतो, त्याचाच हादरा बसून पिंजऱ्याचं दार बंद झालं. उंदीर शेंगादाण्याला तोंड लावत नाही का? निर्जला एकादशी आहे का त्याला? अरे ते शेंगादाणे खाण्यासाठी आत गेलं. आता का तोंड लावत नाही?
आता त्याला दार बंद झाल्यामुळे शेंगादाणे दिसत नाही, मरण दिसतं. तसं मरण डोळ्यापुढे दिसल्यावर गुलाबजाम गोड वाटत नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणून राजा परीक्षितीनं श्रवण 7 दिवस केलं, पण मरण डोळ्यापुढे ठेवून केलं. परीक्षिती मृत्यू 7 दिवसाचा. आपल्याही करता 8व्या दिवसाची योजना नाही. तुम्ही मी सर्व मरणार आहोत तेव्हा नातलग 7 पैकी 1 वार छापणार आहे. आपण पत्रिका वाटायला नसू, पण छापणार तेव्हा 7 पैकी 1च. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. या 7 दिवसात आपलाही मृत्यू आहे. तो परीक्षिती तक्षक सर्पाच्या दंशानं मेला. आपणही सर्पदंशानंच मरतो. संसाराला सर्पच म्हटलेला आहे. सर्प हा विकार पांढरा आणि बऱ्याच लोकांना चावलाय, तो कळत नाही. याचं कारण पूर्वीचा काळ डोळ्यापुढे आणा. ज्याला साप चावला त्याला मुंजाबाच्या पारावर आणायचे. मांत्रिकाने एकत्रित यायचं, मंत्रोपचार सुरू. विष उतरलं किंवा नाही बघण्यासाठी परीक्षा. कडुलिंबाचा पाला, तिखट मिरची. मग त्याला कडुलिंबाचा पाला खाऊ घालायचे. पाला कसा वाटतो ते म्हणायचं गोड आहे. पाला गोड आहे समजायचं, जहर उतरलं नाही, पुन्हा मंत्र चालू. तसं विषयरूपी कडुलिंब ज्याला गोड वाटतो आणि भजन रूपी गुळ कडू वाटतो, समजायचं साप चावला आणि याच विषयानं हे मरणार आहे. म्हणून तोही तक्षक सर्पाच्या दंशानं, आपणही सर्पदंशानंच मरणार आहोत. तो 7 दिवसात मुक्त झाला. आमचा 70 वर्षात फरक का पडत नाही? आम्ही मरणाला विसरलो. म्हणून संतांना म्हणावं लागलं, मरणाची कार्य नाही आठवणं. पहिली गोष्ट मरणाला विसरलो, आणि दुसरी गोष्ट मरेपर्यंत जगवणाऱ्या परमेश्वराला विसरलो. म्हणून संतांनी दुसरा एक प्रश्न विचारला, कारे नाटविसी कृपाळू देवासी, 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 कारे नाटविसी कृपाळू देवासी. कोटी तो जगासी एकला, कोटी तो जगासी एकला, कारे नाटविसी कृपाळू देवासी, कारे नाटविसी कृपाळू देवासी. कोटी तो जगासी एकला, कोटी तो जगासी एकला, कारे नाटविसी कृपाळू देवासी, कारे नाटविसी कृपाळू देवासी. कारे नाटविसी कृपाळू देवासी, पोसितो जगासी एकला तो. त्याच्या इतकी काळजी घेणारा जगात कोणी नाही. थोडंसं बारीक चिंतन करा. आपली आई ती तिच्या आईच्या पोटात होती तेव्हा परमेश्वराला चिंता निर्माण झाली की हिच्या पोटी 22 वर्षांनी एक बाळ जन्माला येणार आहे, त्याला दुधाची गरज भासणार आहे. म्हणून 22 वर्षापूर्वी आमच्या आजीच्या पोटात आमच्या आईला आमच्यासाठी 2 दुधाचे भांडे दिले देवाने. इतकी आधी काळजी, एवढी आहे. तोही नामकारण सबे का तारण धरो उसका धारण निवारण करेगा, नथा दात वाको दिया दूध माँ को खबर है खुदा को सबर वो मरेगा, तेरा ढूंढ सीना मिटा दिल का कीना, जिने पेट देना वो आपे भरेगा. दात नाही तेव्हा दूध देतो. आणि मग जठराग्नी थोडासा प्रज्वलित झाला की देवाच्या लक्षात येतं बाळाचं दुधावरचं प्रकरण राहिलं नाही, आता याला ग्लुकोजचं बिस्किट वगैरे खाता यावं, म्हणून दुधाचे दात देतो. दुधाचे दात. आणि जठराग्नी पूर्ण विकसित झाला की पुन्हा देवाच्या लक्षात येतं याचं बिस्किटवरचा कार्यक्रम राहिला नाही, याला भाकरी वगैरे खाता यावी, म्हणून दुधाचे दात पाडतो आणि भाकरी खायचे दात देतो. तेही 65, 70, 75 पर्यंत ठेवतो. तिथून पुढे तेही दात पाडतो. मग काही माणसं म्हणतात आमचे दात पाडण्यात तुमच्या देवाला फायदा काय? अरे त्याला फायदा नाही भाऊ, तुझी काळजी आहे. का? देवाला माहिती आहे आता हे 75चं झालं, याचा जठराग्नी बाळपण इतका मंद झाला आणि हे जवानीतल्यासारखं सवयीप्रमाणे काही काही खात बसल आणि म्हातारपणात अपचन होऊन बिमार पडल. पुन्हा यानं बिस्किट ग्लुकोजचं सुरू करावं, हा देवाचा हेतू. म्हणून त्याने तुझी काय नाही केली चिंता, म्हणून राहे त्या अनंत आठवणी. तेव्हा
दो बातों की याद, एक परमेश्वर आणि एक मरण. संपत्ती आणि विपत्तीची व्याख्या करताना आम्ही ज्याला संपत्ती समजतो ती संपत्ती नाही, विपत्ती समजतो ती विपत्ती नाही. विपदो नैव विपद संपदो नैव संपदः विपद विस्मरणम विष्णू संपन्न नारायण स्मृती. भगवंताचं विस्मरण ही विपत्ती आहे आणि भगवंताचं स्मरण ही संपत्ती आहे. नाही तर राजाही जेवण करतो आणि साधूही जेवण करतो, पण दोघाच्या जेवणातला फरक आहे. राजा डायनिंग टेबलवर पायात बूट तसेच एका हातात सिगरेट एका हातात जिलेबी, श्रीखंड बासुंदी लाडू गुलाबजाम ताटात ठेवलेले, बाटली बिस्लरीची म्हणतो मी, आणि एक झुरका विडीचा मारतो आणि एक तुकडा जिलेबीचा तोडतो. राजाचं जेवण. या उलट साधू आमचा महिन्याचा वारकरी फाटक्या कपड्याचा 85 वर्षे वयाचा गुडघ्याच्या वर धोत्र 12 बंदी तांबडं पागोट 2 माळा तुळशीच्या गोपी चंदन पडसी पताक तांब्या प्लास्टिकचा ताट जर्मनचं वारकरी लक्षात आला. जाताना नीरा नदीमध्ये आंघोळ केली म्हाताऱ्या वारकऱ्यानं, खडकावर बसून नियम केला. भूक लागली म्हणून पडसीतली भाकरी काढली, ती ताटात टाकली तर ताटच वाजलं. भाकरीची अवस्था लक्षात आली तुमच्या. अगदी लाकडाच्या पाटीसारखी वाढलेली भाकरी, मुखात दात नाही, चावत नाही, पाणी ओतलं त्याच्यात, तिला मुरू दिली, तिचा भुगा केला, त्याच्यात एक तुळशीचं पान घातलं वारकऱ्यानं आणि पंढरपुराकडे पाहून डोळे मिटले, पांडुरंगाचं ध्यान केलं. पांडुरंगा या जेवायला. अरे हेही जेवण आहे. राजा खाय बर्फी पेडा जिलेबी मंगाए के, और साधु खाए रुखा सुखा भोग लगाए के. तहान भूखे सदा देव आठविती, सदा देवा ठविती, सदा देवा ठविती, सदा देवा ठविती, सदा देवा ठविती, सदा देवा ठविती. तहान भूमिती सदा देवा ठविती, सदा देव आठविती, सदा देवा ठविती. तहान भूमिती सदा देवा ठविती, सदा देवा ठविती, सदा देवा तहान भुके चित्ती सदा देव आठविती. तुका म्हणे धन ज्याचे निज नारायण. म्हणून संतात आणि आपल्यात हा फरक आहे. संत जेव्हा देवाच्या दर्शनाला जातात तेव्हा देव खाली मान घालतो, कारण संत हे सावकार आहे आणि भगवान कर्जदार आहे. अनेक जन्माचं निष्काम सेवेचं कर्ज देवाच्या डोक्यावर साधू संतांचं आहे. आणि कर्जदाराच्या दारात सावकार आला की ही अवस्था तुम्हाला माहिती आहे. सावकार सिगरेट विडा पानाचा आणि छाती काढून येतो, आणि जर मुलगा त्या कर्जदाराचा अंगणात असेल 10 वर्षाचा, तुझा बाप कुठं रे? सावकार. अरे बाप कुठं आहे तुझा? घरात आहे. बोलाव त्याला, सावकार आलं म्हणाव. सावकारचे शब्द माहिती आहेत तुम्हाला. मग ते पोर घरात येतं, पप्पा सावकार आलं. वाकतच येतो कर्जदार. काय सावकार, चहा घेता का, कॉफी का, दूध घेता का, खायला करू काही नाश्ता वगैरे? तूच घे खाऊन, पैसे काढ. सावकार. अहो हळू बोला, माझ्या मुलाच्या लग्नाचं चालू आहे बोलणं, पाहुणे घरात आहेत, ते म्हणतील हे कर्जदार आहे, हुंड्याचं ठरतंय, पैसे काढ. ही विनवणी करतं, हे छाती काढतं. सावकार आणि कर्जदार. तसं संत हे सावकार आहे आणि पांडुरंग कर्जदार आहे. ज्या ज्या वेळेला तुकोबारायणी दर्शनाला यावं तेव्हा पांडुरंगानं खाली मान घालावी. एकदा मात्र पांडुरंगानं तुकोबारायकडे पाहिलं तर चकित झाले. तुकोबाराय देवा, ज्या ज्या वेळेला यायचो त्या त्या वेळेला तुम्ही खाली मान घालायचे, आणि आज माझ्याकडे पाहायला लागले. तुकोबाराय, ज्याला द्यायची इच्छा नाही ते घरून याद्या करू करू येतात. सुशिक्षित बेकार, अविवाहित, निर्धन, शेतकरी, विहिरीला पाणी लागू द्या. सुशिक्षित बेकार म्हणतोय नोकरी लागू द्या, अविवाहित म्हणतो सुपारी फुटू द्या, निर्धन म्हणतोय लॉटरी लागू द्या. आणि तुम्हाला द्यायची इच्छा आहे तर तुम्ही काही मागत नाही. पाहण्याचा उद्देश काय? तोच उद्देश आहे देवा. मागण्याचे आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. तुम्हाला किती वेळा सांगितलं देवा की तुमच्या सुतईचा सडाही मला नको. मग सुतईचा सडा नको म्हणता तर येता कशाला दरबारीला? येण्याचा एकच उद्देश आहे. काय उद्देश?
पर्याय हे आवडी दर्शनाचे पर्याय आवडी दर्शनाची पर्याय आवडी दर्शनाची तुका म्हणे तुझी न लगे जसो तुका म्हणे तुझी न लगे तुका म्हणे तुझी न लगे तुका म्हणे तुझी न लगे पर्याय आवडी दर्शनाची पर्याय आवडी दर्शनाची पर्याय आवडी दर्शनाची सुतईचा सडाई नको येता कशाला पर्याय हे आवडी दर्शनाची. तुकाराम महाराज प्रत्येक वेळेला तुम्ही माझा अपमान करता, मी मागा म्हणतो, तुम्ही नको म्हणता, मी मागा म्हणतो, मी तुम्ही नको म्हणता. तुम्हाला काय वाटलं मी म्हणजे काय हातगाडीवरचा माल आहे का? कोई चीज उठाव 1-1 रुपया. मग शेष महेश दिनेश गणेश सुरेश हो जाही निरंतर ध्यावय जाही अनादि अनंत खंड छेद भेद सुभेद बतावय नारद से शुक व्यास रटैपचे आरे तव गुणी पार न पावय. मोठमोठ्याच्या ध्यानाला आकलन न होणारा मी भगवान तुम्हाला मागा म्हणतोय, तुम्ही माझा अपमान करता. तुकोबाराय म्हणले देवा खरं सांगू अजिबात माझी इच्छा नाही, पण तुम्ही मोठा माणूस आहे, तुमचा अपमान होऊ नये म्हणून, तुम्हाला बरं वाटावं म्हणून नव्हे, तुम्ही मागा म्हणताय म्हणून मनसी काय मागा मनसी काय मागा मनसी काय मागा मनसी काय मागा हे चिरेगा पांडुरंगा 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 मनसी काही मागा 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 मनसी अजिबात इच्छा नाही देवा, पण तुला बरं वाटावं म्हणून, तुझा अपमान होऊ नये म्हणून नव्हे, तू माग म्हणतोय म्हणून मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. पांडुरंग म्हणाले तुकाराम महाराज फार बरं वाटलं का? अजिबात न मागणारे संत तुम्ही, पण आता 11 वाजता का होईना हेची देगा पांडुरंगापर्यंत तुमची मजल गेली, बरं वाटलं. पण आता 1च तास आहे. बरं मग हेची देगा म्हणजे नेमकं काय? तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा. बरं वाटलं. पण हेची देगा पांडुरंगा म्हणजे काय सांगितलं ना देवा, तुझे चरण सेवा पांडुरंगा. पण तुकोबाराच्या लक्षात आलं म्हणून थांबवलं तुम्हाला. काय लक्षात आलं बरं का देवा? तुम्हाला असं वाटेल अजिबात न मागणारे संत तुकाराम महाराज, पण पठ्ठ्यानं मागायला लावलं की नाही असा तुला अभिमान होईल ना देवा. तर एक लक्षात ठेव, मी भीक मागत नाही आणि तू तुझ्या पदरचं काही देत नाही, मग माझ्या बापाची ठेव. माझ्या वडिलाची मिरासी का देवा माझ्या वडिलाची मिरासी का देवा माझ्या वडिलाची मिरासी का देवा माझ्या वडिलाची मिरासी का देवा. माझ्या वडिलाची मिरासी का देवा
पदरचं काही देत नाही. मग माझ्या बापाची ठेव मागतो. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, वडिलाची मिरासी. इथे वडिलाचे दोन प्रकार पडतात. एक विद्यावंशी वडील, एक मांसवंशी वडील. तसे प्रत्येकाला 5 बाप आहे. काही म्हणतील महाराज 2 म्हटलं तर लाल डोळे करतात माणसं. तुम्ही कीर्तनात सांगता, शुद्धीवर येऊन सांगतो 5 आहे. जनिताच विनेताच यस्तु विद्या प्रयच्छति अन्नदाता भयत्राता पंचैते पितर स्मृतः. हे 5. जनिताच विनेताच, आपल्याला जन्म देणारा एक बाप. पत्नीच्या बापालाही बापच मानलेला आहे, सासरा सुद्धा. विद्या शिकवतो त्यालाही बापच म्हणतात. भयापासून सोडवतो तोही बापच, आणि अन्न देतो तोही बापच. म्हणून जनेताच विनेताच यस्तु विद्या प्रयच्छति अन्नदाता भयत्राता पंचैते पितर स्मृतः. हे 5 प्रत्येकाला. ठीक आहे. मुख्य प्रकार 2 आहे, विद्यावंश आणि मांसवंश. मांसवंशाच्या दृष्टीनं परंपरा प्रल्हाद नारद पुंडरीक हे बाप विद्यावंशाच्या दृष्टीनं, आणि मांसवंशाच्या दृष्टीनं विश्वंभर बाबापासूनची परंपरा. आमच्या दोन्ही प्रकारच्या वडिलांनी तुझी निष्काम सेवाच केली देवा, आणि म्हणून आम्ही भीक मागत नाही. आमच्या बापाची ठेव आहे. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा. मिरास शब्द माहिती आहे तुम्हाला? नातवाचा अधिक हक्क बापापेक्षा आजाच्या इस्टेटीवर असतो. आजाची मिरास असा शब्द आहे. मिरास नातू शब्दामध्येच तो अर्थ आहे. नातू आजोबाला सांगत असतो, आजोबा का रे, तुझ्या इस्टेटीचा मालक ना तू. मग कोण? नातू. तरी आजोबा असा चिकट असतो. नातवाचंही लग्न झालं तरी कारभार सोडत नाही. मग नातवाला मुलगा होतो, तो 5-10 वर्षाचा होतो, आणि नातवाचा 10 वर्षाचा मुलगा मग पंजोबाला सांगतो, ए पंजोबा, माझ्या बापानं तुला सांगितलं होतं म्हणे, काय तुझ्या इस्त्रीचा मालक ना तू, तरी पण तू. मराठी कळते तुम्हाला? अधिक हक्क नातवाचा आजोबाच्या इष्टतेवर असतो. तसं तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभू आयते केले ना, हे ठीक आहे. पण आपण सगळे ब्रह्मदेवापासून, आणि ब्रह्मदेव विष्णूच्या नाभी कमळातून, याही दृष्टीनं तू आमचा आजोबाच लागतोय देवा, आणि आम्ही हक्कदार आहोत. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा. काय पाहिजे काय? तुझे चरण सेवा पांडुरंगा. मला मारोतराव सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी एकही पंढरपूरची महिन्याची वारी चुकू दिली नाही. महिन्याची. हे मला नागेशनी सांगितलं. आता संदीपला वारी करायची गरज नाही, तो भगवंताच्या जन्मगावलाच आहे मथुरेला, त्याला नाही गरज. पण याला जमते आता. माझ्या वडिलाची बरं का नागेश, मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. आता डोकं दाबून देईल देवा, तुमचे हात दाबून देईल देवा, तुमची पाठ दाबून देईल नाही म्हटलं, चरण सेवाच का? याचं कारण आहे. पहिली गोष्ट, चरण कशाला म्हणतात हे लक्षात घ्या. चरण आणि पाय समानार्थी शब्द आहे, पण जमीन अस्मान इतकं अंतर आहे. जसं बेटा म्हणजे मुलगा, लड़का म्हणजे मुलगा, पुत्र म्हणजे मुलगा, तिघाचा अर्थ एकच आहे. पण पिताजी बंटवारा करे उसमें खुश रहे, वो बंटवाड़े में खुश रहता वो बेटा. बंटवाड़े के बाद भी पिता को लड़ के ज्यादा इस्टेट मांगता वो लड़का. और जो पिताजी को कहता है कि पिताजी तुम्हारी पूरी जायदाद जिसको देना उसको दे दो, हमें केवल आप चाहिए, मैं जिंदगी भर आपकी सेवा करूंगा पिताश्री, उसे कहते हैं पुत्र. समानार्थी असलं तरी. तसं चरण आणि पाय समानार्थी आहे. जसं लक्ष्मी आणि पैसा काही फरक नाही. लक्ष्मी म्हणजे पैसा आणि पैसा म्हणजे लक्ष्मी. पण गाव झोपल्यानंतर रात्री 12 वाजता मागच्या दरवाजातून आत येतो तो पैसा, आणि दुपारी 12ला डीजे लावून वाजत गाजत सन्मानाने पुढच्या दरवाजातून बंगल्यात शिरती ती लक्ष्मी. फरक ब्लॅक व्हाईट वाटेल ते डोकं चालवा तुम्ही, बस समानार्थी. तसं इथे चरण आणि पाय, पाय वेगळे चरण वेगळे. चालण्याच्या लायकीचे आहे, चालण्याच्या कामी उपयोगाला आहे, त्याला म्हणतात पाय. आणि तीर्थ घेण्याच्या योग्यतेचे आहे ते चरण. दोन मध्ये हा फरक आहे. तुमचे आमचे पाय आहे, संताचे देवाचे गुरुचे चरण आहे. चरण शब्द 3 ठिकाणी आहे, गुरु, संत आणि देव.
गुरुच्या पायाला चरण म्हणतात, संताच्या पायाला चरण म्हणतात आणि देवाच्या पायाला चरण म्हणतात. काही असंही म्हणतील, अहो तुमच्या देवाचे तर पाय सावळे आहे आणि आमचे तर गोरे आहे. तुझे गोरे नाही पांढरे राहू दे पांढऱ्या पायाच्या तरी पायच, आणि आमच्या संताचे सावळे नाही काळे राहू दे तरी चरण. का? आचरण हे त्याचं उत्तर आहे. ज्याचं आचरण आहे त्याच्या पायाला म्हणतात चरण. म्हणून काहीच्या डोक्यावर जोडे आहे आणि काहीच्या जोड्यावर डोके आहे. ही मराठी लक्षात घ्या. जपकट जर सापडला स्टँडवर तर जन्मात मारायला संधी मिळाली नाही, ते जोडा काढतं डोक्यावर, जोडा काढतं डोक्यावर, जोडा काढतं डोक्यावर. आणि एक महात्मा एसटीतून उतरला तर लोक त्याला जोडे काढू देत नाही, त्याच्या जोड्यावर डोके. अहो जोडे आहे राहू द्या बाबा, जोडे आहे राहू द्या बाबा. याच्या जोड्यावर डोके आहे, त्याच्या डोक्यावर जोडे आहे. यालाच पाय आणि चरण मधला फरक समजायचा. म्हणून चरण का? आचरण. आता चरणवर कीर्तन होईल, पण सांगतो थोडंसं. रामचंद्र प्रभू आणि सीतामाई दोघं बसलेले होते. लक्ष्मणराव कंदमूळ आणायला गेले होते आणि दोघांचा संवाद चालू होता. बाळासाहेब एकांतात होते, दोघं पती पत्नी. रामचंद्र प्रभू सीतामाईच्या चरणाचे आणि तारीफ करत होते. आणि आहे ते चरण कमल मृदू मंजू तुम्हारे. ते जाताना जेव्हा दोघांचा संवाद झाला ना, अंगावर शहारे येईल आपल्या. असा संवाद रामाचा आणि सीतेचा एकांतात. वनवासात जाताना आधी सीतेला रामचंद्र म्हणाले, येऊ नकोस, येऊ नकोस. का? तू नाजूक आहे. इथून सुरुवात केली. आता सीतामाई म्हणल्या, मी नाजूक आहे का तुम्ही? म्हणजे मी अनुभवानं सांगते नाजूक तुम्ही आहे. कशावरून? कशावरून? माझ्या बापाच्या बगीचात आलता फुलं तोडायला. मी सखी सोबत आलती पूजा करायला, गौरीचं पूजन. तेव्हा मी डोळ्यानं बघितलं, 2 फुलं तोडली होती पानाच्या द्रोणात, आणि तिसरं तोडत होता तर घामानं भिजला. माझ्या बापाच्या बागेत मी बघितलं 2च फुलात घामानं भिजला. आणि तू? मी अख्खा फुलाचा हार घेऊन लग्नात अर्धा तास उभी होती तरी घाम नाही. मला सांगता काय नाजूक आहे? कोणाला सांगू नका बरं, हे दोघांचं सांगतो मी. ते खोलीत झालं असेल.